तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सलामीलवा धर्मवीर आणि कर्मवीर ही जोडी आपण पाहतो. पडगे टीमकडून टॉस जिंकला होता. इकटपाडा टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय पडगे टीमला. गोलंदाजीसाठी साहिल या गोलंदाजाला आपण पाहतो. पडगे टीम आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. येस, पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. राऊंड द विकेट न पहिला बॉल अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, शरीराला वेध घेणारा हा बॉल आपण पाहिला. पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. निर्धाव बॉलची इथून सांगता. गोलंदाजी मार्कवर साहिल P1चं षटक घेऊन अलंकार आणि निखिल अशी सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये दाखल झाले. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतो अलंकार. पहिलाच बॉलवरती हुक करायचा होता. अखूट बॉल, शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल आपण पाहिला. साहिलचा पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिड ऑफला खरं तर फिल्डर होता. झेलचा प्रयत्न, एफर्ट चांगले, परंतु चेंडू मात्र हाताला स्पर्श करून अगदी वाईडिश लॉंग ऑफकडे निघाला. त्यामुळे या बॉलवरती मिळेल सिंगल. धावसंख्या 1 या आकड्यावरती बिनबाद अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. साहिल उल्वेकर हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. साहिल गायकर, माफ करा. यावेळी देखील एज लागले. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त सिंगल. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तर यावेळी गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला. इनफिल्डला क्लिअर करत चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चार धावेच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल 6 ऑन बोर्ड. 6 धाबा धाबा फलकावरती लागत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दोनही बॅट्समनकडून चांगली सुरुवात. अलंकार आणि निखिल यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास मिड विकेट रिझर्वमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो. फेकी तितकीच दर्जेदार पाहायला मिळाली. त्यांनी त्यामुळं फक्त 1 धाव या बॉलवरती मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. टोटल 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाबा फलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळी ऑफ स्टिकला शपळून अगदी जोरकस बॅट फिरवली होती. मोठा फटका लगवायचा होता, परंतु लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. अंपायर केतनकडून आम्हाला सांगतायत की हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं संघ 8 या आकड्यावरती. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथे लाऊड फील केली, उत्साह जास्त. पंचाने लगेचच फेटरली ऑफसाईडला सोडून जाणारा बॉल असं पंचांनी दर्शवलं. आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या क्रिस बॅटिंग करत असताना टीम पडगे संघ जाऊन पोहोचला. टोटल 8 ऑफ द बोर्ड. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 8. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये मंगेश गायकर या गोलंदाजाला आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर धावा 8, पिनगडी बाद. पहिलाच बॉल आपण पहिला टप्पा काढल्यानंतर अगदी चेंडू सरळ राहिलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही, त्यामुळे हा बॉल डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील फक्त 8 धावा निश्चितरित्या मिळाल्या पडगे टीमला. 4 षटकात हा सामना विनर विनर अशी लढत जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना होईल. यावेळी स्लॉटमध्ये बॉल आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. दॅट्स अ ह्यूज षटकार.
राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा बॉलर सज्ज, यावेळी देखील टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, लगातारचा पाठोपाठचा हा दुसरा दमदार हिट षटकार. आदरणीय गौरवजी जगे साहेबांचं इथं शुभागमन होत असताना आपण पाहतो तिथे मंचावरती. साहेब, आपण आपला अमूल्य वेळ देऊन स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. दोन षटकार मंगेश गायकर च्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. 20 धाबा फलकावरती. हो, यावेळी देखील स्लॉट मध्ये चेंडू, मिस टायमिंग आहे की नाही? यस, मिस टायमिंग, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि धक्का क्रमांक पहिला, फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन अलंकार बॅक टू द पवेलियन. चौकाराने दोन षटकाराची आतिषबाजी केली. त्या खेळाडूला मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलंय. चांगला खेळ जरूर अलंकारने सादर केला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, भगवान मस्ते. ज्या खेळाडूने मागील मॅचमध्ये देखील अगदी महत्त्वपूर्ण खेळ सादर केला होता, लवकर विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर मात्र भगवान मस्ते जसा इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आला, त्याने पहिल्याच बॉलवरती आपलं अकाउंट ओपन केलं चौकारानं. दोन षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. या मॅचमध्ये ही मॅच देखील इम्पॉर्टंट. जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायर म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल. तो पहिलाच बॉल टॅप केला, ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू तैनात, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फंबल झाले होते परंतु प्रयत्न केला नाही. सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे. टोटल 21 ऑन बोर्ड. 21 धाबा फलकावरती लागताना आपण पाहतो. 21 रन धाबा फलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. मंगेश या गोलंदाजाचं स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गुणवत्ता आपली सिद्ध करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला जात होता, परंतु अशा रीतीनं पंचांचा इशारा येतोय. हा डॉट बॉल आणि षटक समाप्तीचा इशारा. दोन षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना परगे टीमने बनवल्या एक बाद. 21 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 ची सरासरी गाठली. बॅटिंग करत असताना पडगे टीमनं टोटल 21-1 अशी सुरुवात. 21-1. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिशान हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. भगवान मसे आणि त्याची साथ देत असताना सलामीला निखिलला आपण पाहतो. निखिल 3 बॉल खेळलाय, 1 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून. भगवान मसेसाठी पहिला बॉल जिशानचा. स्लॉटमध्ये बॉल डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला होता. सिंगल कंप्लीट. थोडंसं फंबल, चुकीचे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा जरूर दोन फलंदाज उचलतील. अगदी सहजरित्या बॉलची अडवणी करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल निसटून गेला. बॅकअप चांगला, त्यामुळे फक्त 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. म्हणजे टोटल 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. 23 धावा फलकावरती लागत असताना आपण पाहतो. जिशान टू भगवान मसे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल. लेचर बॉलची हातलनी इथं गोलंदाजाने केले. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. मागील बॉल देखील अगदी स्लॉटमध्ये होता. त्यानंतरचा दुसरा बॉल पूर्णपणे ब्लॉक होल. एकही धाव या बॉलवरती नाही. डॉट बॉलची समाप्ती आली. जिशान
तर पुढचा बॉल तिसरं षटक प्रगतीपथावर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 23 धावा फलकावरती. व यावेळी देखील वारंवार यॉर्कर करण्याचा प्रयत्न, इथून मात्र डिरेक्ट हिट काम बनून गेलं असतं. जोखीम भरा रन जोखीम पत्करले इथून दोन्ही फलंदाजांनी. क्विक सिंगल तिथे कंप्लीट केला जातोय. सिंगल धाव जरूर मिळेल. दोन्ही खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. टोटल 24 ऑन अ बोर्ड, 24 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एकही मोठा फटका अद्याप मारू दिला नाही जिशानने. अगदी लाईन लेंथ ॲक्युरेसी नियंत्रण या गोलंदाजाचं चांगलं पाहायला मिळतंय. फलंदाजाचं बॅटिंगचं मेरिटनुसार गोलंदाजी करत असताना एकाच पाडा टीमकडून जिशान हा गोलंदाज आपण पाहत आहोत. हो यावेळी देखील ब्लॉक होलमध्ये बॉल अलॉंग द ग्रास मिड विकेट रिझर्वमध्ये फिल्डर तैनात. मिळेल सिंगल. फेकी तितकीच दर्जेदार. चांगली गोलंदाजी वारंवार जखडवून ठेवण्याचं काम जिशानच्या माध्यमातून केलं ना. दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. क्लिअर यॉर्कर. अगदी चांगली बॉलिंग. लेचर डिलेव्हरीची हत्तलनी वारंवार जिशानच्या माध्यमातून केले ते. पुढचा बॉल भगवान मसे ऑन स्ट्राईक. यावेळी देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबलने एकट पाडात जरूर खुश असेल. चांगली गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी जिशान या गोलंदाजाची आपण पाहतो. एकही बॉल स्लॉटमध्ये नाही. प्रत्येक बॉल जडमध्ये फेकला जातोय. अगदी लेचर बॉलची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील तोच प्रयत्न होता. इनसाइड आउटचा फटका सजवायचा आहे. सोपा झेल पुन्हा एकदा सोडला जातोय. इथे मात्र सोपा झेल ड्रॉप केलाय. खराब फिल्डिंग आणि अशा रीतीनं पंचांचा इशारा तो. षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पटके टीमला बनवल्या. टोटल धावा फलकावरती धावा लागले ते म्हणजे 27 एक बाद. थँक्यू डीजे. आई मुजबा देवी मैदान आपण पाहतो आणि आई मुजबा देवीचं टायटल सॉन्ग डीजे जेच्या माध्यमातून आपण ऐकलात. अगदी चांगलं मैदान. 360 मैदान आणि 360 मैदानाच्या आतमध्ये हा चांगला भव्य दिव्य खेळ महासंग्राम क्रिकेटचा चालू असताना आपण पाहतो. 3 दिवसाची ही स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. अंतिम ओव्हर. स्नेहंकित गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आणि खराब क्षेत्ररक्षण आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. चौकार आलाय. पहिलं षटक हतललं होतं साहिल या गोलंदाजाने. साहिलने 8 धावा खर्च केले होते. त्यानंतर मंगेश हा गोलंदाजी मार्कवर आला. मंगेश कायकरने फक्त 13 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी मंगेशची देखील आपण पाहिली. त्यानंतर जिशानने अप्रतिम इम्प्रेस केलं गोलंदाजीच्या मार्कवर. 6 धावा त्याने खर्च केल्या आणि आता मात्र स्नेहंकितने पहिला बॉल टाकला. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर इथे ऑन साईडला पुन्हा एकदा चुकी होते. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. चेंडू सीमा पार. 4 रन. मैदानाच्या आतमध्ये एकटपाडा टीमकडून अशा चुका कराल तर तुम्हाला बॅटिंगमध्ये त्या धावा जड जातील. इथून गोलंदाजाचं तुम्हाला मनोबल वाढवायचं आहे. तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंटमधून 100% एफर्ट द्यावे लागतील. चुकी झाली फिल्डरकडून. आत्ता मात्र वाईडिश लॉंग हॉप क्लिअर करत पंचांचा इशारा येतो. इट्स अ माइटी हिट. षटकार. थँक्यू डीजे. षटकार ठोकला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला केला तैनात आणि आता मात्र भगवान मसे ची खेळी निखिलची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद.
सलामीची जोडी नेस्तनाभूत झाले. तंबूच्या आसऱ्याला पाठवले गोलंदाजाने. स्नेहंकितचं अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा बॅटिंग करत असताना पडगे टीमला जरूर मिळाला. 8 धावा पहिल्या 2 बॉलवरती. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती अगदी ओव्हर पिच बॉल त्यावरती प्रहार केला. निखिलनं षटकार मिळवला आणि त्यानंतर मात्र विकेट. स्नेहंकितचा पुढचा बॉल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदेशसाठी फुलटॉस बॉलवरती खराब बॅटिंगचं प्रदर्शन आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 3 बाद. थँक्यू व्हेरी मच. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट करणारा बॉल इथून फेकला जाईल. गोलंदाजी मार्कवर स्नेहंकित आपण पाहत आहोत. टोटल धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती. तिसरं अंतिम षटक, चौथं षटक खूप महागडं राहिलं स्नेहंकित या गोलंदाजाचं. अंतिम बॉल, शरीराला वेध घेणारा बॉल आपण पाहिला. सिंगल धाव कंप्लीट होईल का? यस, रनआउट. फिंगर गोज अप. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागलाय पडगे टीमला आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पडगे टीमच्या टोटल 41 आणि 42 धावांचं लक्ष इथून ठेवलं गेलंय. चला, टीम अंश11 खेरणे आणि पालेश्वरी पाली दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क करा. इनिंग ब्रेक नंतर टॉस अनिवार्य आहे, त्यामुळे दोन्ही टीमला मी विनंती करतो, खेरणे आणि पालेश्वरी पाली, चला आपण यायचे टॉस करण्यासाठी. तर आदरणीय अविनाजी मुंबईकर साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. अजयजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण मान सन्मान इथे करतोय. युवा नेते अविनाजी मुंबईकर साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती आपण पाहतोय, ऑन स्क्रीन पाहू शकाल. अजय कडू यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान पाहुण्यांचा केला जातोय. बॉल द्यायचा आहे अजय, बॉल द्यायचा आहे पहा. नेक्स्ट मॅच खेरणे संघाचा कॅप्टन लगेच पाठवा. पालेश्वरी पाले आपण देखील कॅप्टन लगेच आमच्यापर्यंत पोचवा. पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. विनर हा सामना आपण खेळवणार आहोत. सेकंड फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. पडगे विपक्ष एकटपडा टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि टोटल 4 षटकाच्या समाप्तीनंतर पडगे टीमने धावफलकावर धावा बनवल्या. तर म्हणजे 41 आणि 42 धावांचं लक्ष इथून एकटपडा टीम संघासमोर ठेवले. चला पडगे टीम, आपण त्वरित फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्यायची.
सर टॉस करण्यासाठी अंश इलेव्हन खेळणे संघाचा संघनायक आणि पालेश्वरी पाली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर मी विनंती करेल पहा पाहुण्याच्या शुभ हस्ते युवा नेते अविनाशी मुंबईकर यांच्या शुभ हस्ते आपण सेकंड फेरीतील सेकंड मॅच चा इथे टॉस करत आहोत. पाहुण्याच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. टॉस जो संघ जिंकेल तेव्हा नक्कीच आपण निर्णयाची अंमलबजावणी आपण करायचे. टॉस जिंकलाय यस अंश इलेव्हन खेळणे. निर्णय खेळणे टीम फिल्डिंग. यस थँक्यू. अंश इलेव्हन खेळणे टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय म्हणजेच बॅटिंगसाठी पालेश्वरी या टीमला नक्कीच आमंत्रित केलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सेकंड फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. तो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये रवाना होईल. यामध्ये तील मात्र शंका नाहीये. 4 षटकात सामना, 42 धाब्यांची गरज. आधी दरे हा पहिला बॉलर आपण पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीची जोडी मंगेश गायकर आणि जिशान ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आधी दरेचा पहिला बॉल इथून फेकला जाईल. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. सेकंड सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला कॉम्बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिलाच बॉलवरती अलॉंग द ग्रास मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला. या बॉलवरती मिळेल सिंगल. 42 धावांचं आव्हान. कशा प्रकारे धावसंख्येचा प्रवास राहील एकटपणा टीमकडून का धावा डिपेंड करेल पडगे टीम. मागील मॅचमध्ये दोन्ही टीमने चांगला खेळ करत विजयी संपादित केला आणि ही सेकंड फेरी आपण पाहतोय. सेकंड फेरीमधील पहिली मॅच जिथे टोटल 42 धाब्यांचं 42 धावा कशा प्रकारे इथून चेस केल्या जातील. एखादा ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका सिंगल डबलला प्राधान्य. मॅच इझिली त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकेल एकटपणा टीम. परंतु विकेट स्टॉट बॉल या मॅचमध्ये चांगली मजबूत पकड निर्माण करतील. हलक्या त्याने टॅप केलाय. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मिळेल. या बॉलवरती देखील सिंगल. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या माध्यमातून. गोलंदाजाचा देखील आधी दरे या गोलंदाजाचं कौतुक करेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मंगेश गायकर आणि जिशान अगदी शांत सावध सुरुवात करून देत असताना टीमला की दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की आपण चांगल्या बॉलवरती सिंगल डबल काढला. एखादा खराब बॉल षटकातला मधले मोठा फटका आला तर आपल्याला जी सरासरी गाठायची ती सरासरी जरूर गाठू शकतात. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत. आता वायडिश लॉंगऑनचा खेळाडू वायडिश लॉंग ऑफमध्ये येताना पाहायला मिळतोय. तसेच मिड विकेट रिझनमध्ये एका फिल्डरला आपण पाहतो. अशी फिल्डिंगची सजावट 38 सर्कलच्या बाहेर. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा आधी दरे. यावेळी खूप टप्प्याचा बॉल इनसाइड आउटचा कलात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना एकटपणा टीमला चौकार. अगदी बॅकफुटला जाऊन पंच केला. खूप टप्प्याचा बॉल होता. वेट अँड वॉच नजाकत दाखवली बॅट्समनने आणि त्यामुळे 4 धावा जरूर धाव फलकावरती ॲड केल्या जातील. यावेळी स्लॉटमध्ये बॉल डाऊन द ग्राउंड. बॉलला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बॅट्समन मंगेश गायकरच्या बॅटमधून 2 धमाकेदार शॉट आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार एक षटकार. आधी दरेचा पुढचा बॉल. पहिले 2 बॉल अगदी चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र अगदी लाईन लेंथ चांगली पारखली आणि तिथून मात्र एक चौकार एक षटकार. आणि आत्ताच्या बॉलवरती 2 धावा नक्कीच या बॉलवरती मिळत आहेत. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं होतं. आउटफील्ड थोडंसं अडथळा निर्माण झाला त्यामुळे चेंडू मात्र थांबला. धावा या बॉलवरती 2 नाहीतर गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला होता. 4 धावा निश्चितरित्या मिळाल्या असत्या.
मंगेश गायकर या फलंदाजाला, परंतु बॉल थांबल्या कारणानं फिल्डिंग देखील लाजवाब राहिली. 2 धावा वाचवल्या टीमसाठी आणि टोटल 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 ऑन अ बोर्ड, 14 रन्स, 14 धावा धाबा फलकावरती लागताना आपण पाहतोय. राऊंड द विकेट आधी उधरे तयार. हो, यावेळी देखील स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी मिळेल का? लांबी देखील मिळेल नाही, एलिव्हेशन कमी आणि फिल्डिंग मध्ये चुका करत असताना पडगे टीम. सोपा शेल ड्रॉप केला तोय. सूर्याची किरण अगदी डोल्यावर पडली, शेवटपर्यंत बॉलपर्यंत पाहिलं होतं परंतु जेल ड्रॉप झाला आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बिनबाद पडगे टीम 15 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक शॉट मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफमध्ये झेल ड्रॉप झाला. झेल पकडला असता तर मंगेश गायकरला मात्र परतावं लागला असतं तंबूच्या आश्रयाला. ज्या खेळाडूने एक चौकार, एक षटकार, दुहेरी धाव अशा धावा अंकित केल्यात चोर कार्डवरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिले. धाव फलकावर धावा 15 आपण पाहत आहोत. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. अल्पेश हा गोलंदाज आपण पाहतो. टोटल 15 धावा धावा फलकावरती. 15 ऑन अ बोर्ड विथआउट लॉस. येणारे 18 बॉल आणि 27 धावेची अजूनही गरज. सामना सोपा बनलाय एकटपडा टीमकडे. 18 बॉल 27 धावेची गरज. पहिल्या बॉलवरती हुक केलाय. क्या बात है, व्हॉट अ शॉट, अमेझिंग ड्राइव्ह, बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन, दॅट्स शूट इट. इथे मात्र बॉल ढगात पाठवलाय. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मंगेश गायकरच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाला होता आणि त्या जीवनदानाचा चांगला फायदा उचलत असताना आता मात्र फिल्डर नाखुश असेल कारण झेल बाद जर मंगेश गायकर झाला असता तर त्या मॅचमध्ये थोडीशी पकड जरूर निर्माण केली असती, थोडासा प्रेशर क्रिएट जरूर केला असता एकटपडा टीमने. परंतु इथे मात्र चांगली बॅटिंग मंगेश गायकरची. झेल ड्रॉप झाल्यानंतर एक मोठा फटका षटकार आपण पाहिला अल्पेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल आणि अशा रीतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 21. आता उर्वरित बॉल 16 आणि 21 धावेची गरज. मॅच खुली केली जाते एकटपाडा टीमने. यावेळी पंचाचा इशारा येतोय नो बॉल. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेंडू थांबणार नाही. नो +4 पंचा. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पडगी टीमच्या माध्यमातून अल्पेश या गोलंदाजाची आपण पाहतो. नो बॉल ओव्हर स्टेपिंग. पंचाने लगेचच दंडित केलं. लालचंदजी गाबन सरांना आपण पाहतो. वाघिवलेवाडा अगदी चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून दिलं तर अचूक निर्णय आणि यावेळी देखील मी थांबणार नाहीये. झेल ड्रॉप केल्यानंतर मंगेश गायकर ठोकतोय षटकार. या 6 धाव्याने मात्र आता अकाउंट फ्लाय होत असताना आपण बघतो. टोटल धावसंख्येचा विचार केला 32 धावा. आता फक्त 15 बॉल आणि 10 धावेची गरज. इथून विकेट्स आणि डॉट बॉल या मॅचमध्ये बनवतील पडगे टीमला. तो डॉट बॉल आणि विकेट्स कोण घेईल हे देखील मोठं प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. मंगेश इज ऑन फायर. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी एज लागलाय. शॉर्ट थर्ड मॅनला कॅच घेतले ते एजशान टेकन. विकेटचं पतन. या बॉलची नितांत गरज होती. इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता पण तो एज लागली आणि धक्का क्रमांक पहिला. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन आउट.
अल्पेशने मात्र आता मंगेश गायकरची खेळी संपुष्टात आणले. चांगला खेळ सादर केला मंगेश गायकर या फलंदाजाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल गायकर हा दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क कुठेतरी जुळला नाही, त्यामुळे या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. अजूनही धावसंख्येचा विचार केला तर टोटल 32 धावा फलकावरती लागलेत. येणारे 13 बॉल आणि 10 धाबेची गरज. मंगेश गायकरच्या बॅटमधून आपण 30 धावा पाहिल्या. चांगली बॅटिंग, अगदी कमी बॉलमध्ये 30 धावांची मॅरेथॉन इनिंग साकार केली. मॅच पूर्णपणे खुले केली. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज अल्पेशचा पुढचा बॉल. 13 बॉल आणि 10 धाबेची गरज. हो, यावेळी देखील नो बॉल. लालचंद गावण सर आम्हाला इशारा करतायत. नो बॉल आणि फ्री हिट ची अजून एकदा संधी. खराब गोलंदाजी. या ओव्हरमध्ये दुसरा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपण पाहतो. त्यामुळे इथून मात्र या मॅचमध्ये चुका करत असताना पडगे टीम कॅच देखील ड्रॉप केली होती. कॅच तिथे घेतली असती तर नतीजा वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु मंगेश गायकरची कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याने 2 षटकार 1 चौकार ठोकला. हो, यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर चेंडूने उचलून घेताना आपल्याला पाहिले आणि अशा रीतीने 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले, ते म्हणजे 33 उर्वरित बॉल, 12 आणि 9 धावेची गरज एकटपडा टीमला. अब आने वाली 12 गेंदे और 9 रनों की जरूरत. 12 बॉल आणि 9 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज दाखल झालाय. निखिल म्हात्रे गोलंदाजीसाठी दाखल झाले. पहिल्या षटकाचा विचार केला, मागणं षटक राहिलं होतं अधी दरे या गोलंदाजाचं. त्यानंतर अल्पेश आला आणि यावेळी 30 षटकावरून निखिलवरती देखील हल्ला बोल केला जातोय. इट्स अ मायटी हिट. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर 11 बॉल आणि 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. लवकर मॅच फिनिश करण्याचा मानस या फलंदाजाचा आपण पाहतो. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा आहे. सिंगल धाव कंप्लीट. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावेची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती निखिलला चा प्रहार केला, षटकार मारला, तो म्हणजे बॅट्समन जिशान या फलंदाजाने. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जिशानची देखील चांगली साथ दिली होती मंगेश गायकर या फलंदाजाला. मग यावेळी ऑनसाईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केले का दुसरी धाव काढली जाईल. यस, दुसरी धाव आणि विजयी साजरी करतोय तो म्हणजे